शेतकरी मित्रांनो, राम राम. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. ज्या भागात दुष्काळी परिस्थितीचा अंदाज होता त्याच भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे ते जाणून घेण्याआधी एक नजर महत्त्वाच्या सूचनावरती टाकू. सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की काल देखील राज्यातील बऱ्याच भागात मुसळधार पाऊस झाला, तसा आज देखील होणार आहे. त्यामुळे अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. ज्या भागात मुसळधार पाऊस झाला आणि नदी नाले भरून वाहत आहे अशा ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल पार करू नये. विजांच्या कडकडाट चालू असताना झाडाखाली, विजेच्या पोल शेजारी, मोकळ्या जागेत, सौर पॅनल खाली बसू नये. तसेच जनावरे देखील बांधू नयेत. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की सध्या वातावरणीय बदलामुळे महाराष्ट्रात सध्या पावसाची परिस्थिती उत्तम आहे. बऱ्याच विभागात मुसळधार पाऊस झालेला आहे. आपण या ठिकाणी बघतो मोठ्या प्रमाणात वातावरण आहे. त्यामुळे मान्सूनचा ट्रप किंवा आस एका मध्य भारतावरच असल्यामुळे दक्षिण भारतातही पावसाची कमी आहे आणि उत्तर भारतातही पावसाची अजून कमी आहे. परंतु मध्य भारतावर बऱ्यापैकी पाऊस होतो आहे. मान्सूनच्या दोन्ही शाखा आता सक्रिय होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे हे मान्सून ट्रप जशी वरती सरकेल तसा मध्य भारतावर पावसाच्या वातावरणात बदल होऊ शकतो असा अंदाज आहे. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. आजपासून कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. हा संपूर्ण विदर्भाचा भाग हा पावसाळी असण्याची शक्यता आहे. कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र हा जो मधला पट्टा याला स्थानिक अशा प्रकारचं वातावरण आहे. त्यामुळे पावसाचं वातावरण महाराष्ट्रभर असणं अपेक्षित आहे. आपण परिणाम बघतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस आहेच. हाही भाग पावसाळी आहे. थोडा या भागात पाऊस कमी आहे. परंतु कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. 2 तारखेला हे वातावरण जसं कोकणात आहे तसंच पूर्व विदर्भात देखील वाढण्याची शक्यता आहे. शिवाय पावसाचं प्रमाण कोकणाबरोबरच उत्तर महाराष्ट्रातही वाढण्याची शक्यता आहे. केवळ हा थोडा भाग या ठिकाणी बाधित होतोय. मात्र दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस बऱ्याच भागात होऊ शकतो. आणि मी यापूर्वी सांगितलंय, हा आठवडा अतिशय पावसाळी आहे आणि त्यामुळे या आठवड्यामध्ये नद्यांना पूर, धरणं भरणं ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. 3 तारखेला सर्वदूर महाराष्ट्रात मोठ्या पावसाची शक्यता आहे. विदर्भ मराठवाड्यामध्ये याचं प्रमाण अधिक आहे. 4 तारखेला महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची मोठी शक्यता आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि संपूर्ण मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण या भागात पावसाचा खूप जोर असणार आहे मराठवाड्यासहित. 5 तारखेला एक मोठी वादळी प्रणाली गुजरातच्या दरम्यान विकसित होईल. मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राच्या बाँड्रीवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान कोकणातही मुसळधार पाऊस राहील. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र मोठं वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातली पावसाची गरज या आठवड्यात बऱ्यापैकी कव्हर होऊ शकते. तर 6 तारखेला मग हे वातावरण पुढे असल्यामुळे केवळ घाट माथ्यावर पावसाळी परिस्थिती आहे. उत्तर महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती आहे. विदर्भात तुरळक पाऊस आहे. मात्र मग मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील पाऊस कमी होईल. 7 तारखेला फिरून या प्रणालीचा थोडा प्रभाव विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात, कोकणात राहण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा ही प्रणाली फिरून मराठवाडा आणि विदर्भाला मोठा पाऊस देऊ शकते. उत्तर महाराष्ट्राला पाऊस देऊ शकते. मात्र कोकणातील पाऊस कमी होईल आणि अंदाजात मोठा बदल होतोय. तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि संपूर्ण पर्जन्यछायेचा प्रदेश यामध्ये बाधित होण्याची शक्यता आहे. परंतु दरम्यान गरजेपुरता पाऊस या ठिकाणी झालेला असेल. मात्र विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये आणि खास करून पूर्व विदर्भ, मराठवाड्याचा उत्तर भाग, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी पावसाचं खूपच प्रमाण वाढत आहे.
आणि हे सातत्याने आहे. म्हणजे अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, बुलढाणा, जळगाव या काही भागात या वादळी प्रणालीचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. हा 9 तारखेचा अंदाज आहे. जवळपास ही उत्तर महाराष्ट्राला अतिवृष्टी देऊन जाईल किंवा पश्चिम विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या ठिकाणचा अंदाज पूर्ण बदलला आहे. ज्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल अशी भीती मॉडेल दाखवत होते, त्या ठिकाणीच अतिवृष्टी होईल असं आता वातावरण बदलत आहे. आणि ज्या ठिकाणी अधिक पाऊस होईल असं वाटत होतं, त्या ठिकाणी मात्र पावसाचं प्रमाण कमी राहील असं चित्र बदललं आहे. जुलैचा पहिला 10 दिवसाचा पाऊस तरी संपूर्ण चित्र बदलतोय. कोकणामध्ये मात्र बऱ्याच भागात जोरदार पाऊस कंटिन्यू राहणार आहे. म्हणजे पहिले 10 दिवस कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे. 11 तारखेपासून पुढे मात्र पुन्हा पावसाचा खंड आणि पश्चिमी शाखा वीक होण्याची शक्यता आहे. CFS मॉडेलने महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती दाखवलेली आहे. 29 तारखेपासून तर 6 जुलैपर्यंत महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. आणि संपूर्ण देशात महाराष्ट्रात जास्त पाऊस होईल असा या पाठीमागचा अंदाज देखील आहे. पुढच्या आठवड्यात म्हणजेच जवळपास 6 ते 13 जुलै हा कालावधी देखील महाराष्ट्रात अतिवृष्टीचा आहे. त्यामुळे यदाकदाचित हा अंदाज जर बरोबर झाला तर महाराष्ट्राचं चित्र वेगळं असणार आहे. आपण ECMWF मॉडेलचा जर धावता अंदाज घेतला तर महाराष्ट्रात पाऊस होणार आहे का, किती प्रमाणात होणार आहे, कोणत्या भागात होणार आहे हे आपल्याला स्पष्ट दिसतं. इथं दिसते की आपल्याला कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाची शक्यता प्राथमिकदृष्ट्या दिसते. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने देखील पावसाची शक्यता वाढते. सुरुवातीला दक्षिणेकडून म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात पाऊस वाढेल असं दिसत होतं, परंतु आता हा अंदाज बदलून महाराष्ट्राच्या उत्तरेकडील दिशेत पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता वाढते. त्यामुळे एल निनोच्या वर्षामध्ये अंदाज मोठ्या प्रमाणात बदलत आहेत आणि पावसाची तूट ही महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे सरकते हे स्पष्ट होत आहे. आज सकाळपासूनच कोकणामध्ये जोरदार पावसाच्या सरी होण्याची शक्यता आहे. थोडं नागपूरमध्ये त्याचा प्रभाव राहील, म्हणजे पूर्व विदर्भामध्ये आपण बघतो दिवसभरामध्ये कोकणात पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. दुपारनंतर हे उर्वरित महाराष्ट्रामध्ये सुद्धा सरकण्याची शक्यता आहे. अगदी विदर्भापर्यंत रात्री उशिरा त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. रात्री देखील कोकण किनारपट्टीत पाऊस वाढणं अपेक्षित आहे. 1 तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा या मॉडेलचा अंदाज आहे. काही ठिकाणी झड लागू शकते. 2 तारखेला देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे कोकणाच्या उत्तर कोकणामध्ये खास करून पावसाचं प्रमाण वाढू शकतं. महाराष्ट्राच्या उत्तरेकडूनच पावसाचं प्रमाण देखील वाढू शकतं. परंतु या ठिकाणी झडीचं वातावरण 3 तारखेला पश्चिम महाराष्ट्रासहित महाराष्ट्राच्या बहुतांशी भागात दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे कोकणातही पाऊस राहील आणि संपूर्ण महाराष्ट्रात झडीसाठी अनुकूल अशा प्रकारचं वातावरण बराच काळ 3 तारखेला आहे. ते 4 तारखेलाही बराच काळ राहण्याची शक्यता आहे. एक वादळी प्रणाली उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने सरकते वरती गुजरात, मध्य प्रदेशकडे. त्यामुळे कोकणातील पावसाळी परिस्थिती कायम राहील. मात्र उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण, मराठवाड्याच्या काही भागात या वादळी प्रणालीमुळे मुसळधार पावसाची शक्यता राहू शकते. कोकणात मुसळधार पाऊस राहू शकतो आणि याचा घेर मोठा असल्यामुळे महाराष्ट्रावर पावसास मदत करणारे ढग सारखे वातावरण खेचू शकतात अरबी समुद्रातून आणि त्यामुळे आपल्याला ही प्रणाली पुन्हा एकदा महाराष्ट्रावर फिरताना बरीच मॉडेल दाखवत आहेत. जर असं झालं तर महाराष्ट्राच्या काही भागात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता राहू शकते. आपण बघतो तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये याचा परिणाम 7 तारखेपर्यंत जाणवतोय. 8 तारखेला ह्या प्रणालीचा एक मोठा प्रभाव आपल्याला अगदी विदर्भच्या सर्व भागामध्ये जाणवण्याची शक्यता आहे. 8 तारखेनंतर पुन्हा एकदा पश्चिमी शाखा म्हणजेच कोकणातील पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. ही वादळी प्रणाली 9 तारखेपर्यंत खूप तीव्र स्वरूपात विदर्भातील काही जिल्ह्यात पाऊस देऊ शकते. कारण फिरून फिरून याचा परिणाम उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये
अगदी उत्तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये होतोय. त्यामुळे 8, 9, 10 तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून बऱ्यापैकी पाऊस राहू शकतो. त्यानंतर मात्र पावसाचं प्रमाण ही घटण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, राम राम. आपण या कमेंटचे उत्तरे देत आहोत. तोपर्यंत काही भागात पावसाला सुरुवात देखील झालेली असेल आणि काही ठिकाणी काल रात्रीच्याला देखील चांगला पाऊस झालेला असेल. परंतु जे भाग सुटले त्या भागातील कमेंट्सच्या अनुषंगाने आपण या कमेंटची उत्तरे पाहणार आहोत. तर गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव तालुका या ठिकाणी कधी पाऊस पडेल असा एका शेतकरी बंधूंचा प्रश्न होता. तर आज पावसाची शक्यता आहे. 1, 2, 3 जुलै दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज मोरगाव तालुक्यामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे अकोला जिल्हा. तर मित्रांनो, काल काही भागात अकोल्याच्या एकदम जोरदार म्हणजे मुसळधार पाऊस झाला. परंतु आज सुद्धा पावसाचा अंदाज आहे 1 ते 3 जुलै दरम्यान काही ठिकाणी जड स्वरूपात तर काही ठिकाणी जोराच्या सरी होण्याची शक्यता आहे. 4 जुलैच्या आसपास पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज या भागात आहे. त्यानंतर धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात कधी पाऊस पडेल. तर काल धुळे जिल्ह्यातील बऱ्याच भागात त्यातील म्हणजे नरडाणा आणि शिरदाणे अशा आणि काही भागामध्ये जोरदार पाऊस झाला. त्यातच आज या भागात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. 1 ते 4 जुलै दरम्यान पावसाची शक्यता धुळे जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये आहे. त्यानंतर आहेत मनमाड परिसरात पाऊस नाही, किरकोळ सडा टाकल्याने पाऊस होत आहे. तर राज्यातील असे बरेच भाग आहेत जिथे पेरणीयोग्य पाऊस होत नाहीत, फक्त सडा टाकल्यासारखा किंवा पंपाने औषध फवारणी केल्यासारखा पाऊस त्या भागात होत आहे. तर आज पावसाची शक्यता आहे. तसेच 1 ते 4 जुलै दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज मनमाड भागामध्ये दिसत आहे. त्यानंतर आहे सांगली जिल्ह्यातील हवामान अंदाज. तर या जिल्ह्यात 3 जुलैपर्यंत ढगाळ हवामान आणि अधूनमधून काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच 4 जुलै पासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. तर सांगली जिल्ह्यामध्ये यावेळेस म्हणजे कमी पावसाचा अंदाज 3 जुलैपर्यंत आहे. त्यानंतर या भागात पावसाचा जोर वाढू शकतो. परंतु मित्रांनो, या दरम्यान म्हणजे 4 जुलै 5 जुलै पर्यंत राज्याच्या अनेक भागामध्ये जड स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. म्हणजे जड लागल्यासारखा पाऊस होईल. तर काही ठिकाणी जसे उत्तर महाराष्ट्राचा अनेक भाग धुळे, जळगाव, अमरावती, अचलपूर, त्यानंतर जळगावचा काही भाग या भागामध्ये पुढील काही दिवसामध्ये अतिमुसळधार पावसाचा देखील अंदाज सध्या घडीला दिसत आहेत. तर चला, आपल्या काही कमेंट्स असतील तर व्हिडिओच्या खाली नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असेच आपल्या कमेंटचे उत्तर घेऊन. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.